नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे हार्मोन तज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज आपण मधुमेही व्यक्तींनी किडनीची काळजी कशी घ्यावी याबद्दल जाणून घेणार आहोत। मधुमेही व्यक्तीमध्ये रक्तातील साखर वाढल्यामुळे हळूहळू किडनीचे काम कमी होते, औषधींचे प्रमाण वाढते, कधी-कधी डायलिसिस करावं लागतं आणि जर किडनी खराब झाली तर आपल्याला दुसऱ्यांची किडनी बसवावी लागते, ज्याला आपण म्हणतो किडनी ट्रान्सप्लांट। आपल्या शरीरामध्ये किडनीचे महत्त्व काय समजून घ्यायचं ठरवलं तर आपली किडनी खराब झाली तर जगणं अशक्य आहे। आणि ही जर किडनी मला हवी असेल तर ही किडनी कुठेही मार्केटमध्ये मिळत नाही किंवा कुठल्याही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही। रक्ताच्या नात्यातील व्यक्ती माझ्या किडनी देण्यासाठी तयार होते तेव्हा ती आपल्याला बसवता येते आणि तीही बसवण्यापूर्वी जर तुमचे रक्ताचे रिपोर्ट मॅच झाले तरच आपल्याला ती एकाची किडनी काढून तुम्हाला बसवता येते। अशा पद्धतीने ही किडनीचे काही मोल नाही, अमूल्य असणारी किडनी निसर्गाने आपल्याला दिलेली आहे आणि ती किडनी जर माझ्या मधुमेहामुळे खराब होणार असेल तर माझ्या मधुमेहाचे नियंत्रण करून ही किडनी माझ्या स्वतःच्या आयुष्यापुरती जास्तीत जास्त काळ कशी टिकवता येईल ते आपण आज जाणून घेणार आहोत। मधुमेही व्यक्तींमध्ये रक्तातील साखर जेव्हा वाढते तेव्हा ही वाढलेली साखर किडनीला लघवीद्वारे बाहेर फेकावी लागते। जेवढी जास्त रक्तातील साखर तेवढं किडनीला एक्स्ट्रा काम करावं लागतं आणि म्हणून किडनी दिवसेंदिवस निकामी होते। मग माझी किडनी बरोबर काम करते की नाही हे मला कसे समजणार? त्याची सर्वांना माहीत असणारी टेस्ट म्हणजे रक्तातील सीरम क्रिएटिनिनची टेस्ट। रक्तातील क्रिएटिनिन वाढला म्हणजे किडनी खराब झाली आहे हे सर्वांना माहीत आहे। पण ही क्रिएटिनिनची टेस्ट तुम्हाला कधी सांगते किडनी खराब झाली? जेव्हा तुमचे 50% पेक्षा जास्त किडनीचे काम खराब होईल त्यावेळी तुम्हाला क्रिएटिनिन टेस्ट सांगते तुमच्या किडनीचे काम कमी झाले आहे। पण अशी काही टेस्ट आहे का ज्यामुळे माझ्या किडनीचे काम अगदी सूक्ष्मरित्या जरी कमी झाले असेल किंवा अर्ली स्टेजमध्ये मला समजेल का? आणि त्या टेस्टचे नाव आहे युरिन मायक्रोअल्ब्युमिन टेस्ट। युरिन मायक्रोअल्ब्युमिन टेस्ट काय आहे हे समजून घेण्यापूर्वी आपण काही बेसिक गोष्टी समजून घेऊ। किडनी ही एका चाळणीसारखी असते। ह्या किडनीमध्ये आप्त रक्त शुद्धीकरणासाठी येतं आणि रक्त जेव्हा किडनीकडे येते तेव्हा किडनी ह्या चाळणीप्रमाणे आप्त रक्त फिल्टर करते। ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या रक्तामध्ये बाहेर परत फेकल्या जातात आणि ज्याही अनावश्यक गोष्टी आहेत ह्या किडनीच्या चाळणीतून लघवी वाटे शरीराबाहेर फेकल्या जातात। जसं आपण गहू चाळायची चाळणी असते, ह्या चाळणीमध्ये गहू वरच्या बाजूला राहिले पाहिजेत आणि अनावश्यक खडे हे चाळणीतून गाळले गेले पाहिजेत। पण कधी-कधी जर ह्या चाळणीला छिद्र पडले तर आपल्याला आवश्यक असणारे गहू देखील या चाळणीद्वारे बाहेर फेकले जातात। अशाच पद्धतीने किडनीची चाळणी आहे। त्यामध्ये शरीराला आवश्यक असा रक्तातील प्रोटीन ज्याला आपण म्हणतो मायक्रोअल्ब्युमिन हा वर राहिला पाहिजे। पण जेव्हाही मधुमेहामुळे किडनीची चाळणी खराब होते, त्याला छिद्र पडतात, त्यावेळी शरीराला आवश्यक असणारा प्रोटीन मायक्रोअल्ब्युमिन हा लघवीद्वारे बाहेर फेकला जातो आणि जेव्हाही लघवीमध्ये मायक्रोअल्ब्युमिनचे प्रमाण वाढले याचा अर्थ आपली किडनी खराब व्हायला सुरुवात झाली आहे असे समजते। नॉर्मल व्यक्तीमध्ये लघवीमधल्या मायक्रोअल्ब्युमिनचे प्रमाण हे 30 पेक्षा कमी असते। जेव्हाही लघवीमध्ये प्रोटीनचे प्रमाण 30 ते 300 या दरम्यान येते त्यावेळी मधुमेहामुळे किडनीला इजा होण्यासाठी सुरुवात झाली आहे असे समजते। पण एका रिपोर्टवरती आपण त्याचे निदान करत नाही। साधारणतः पहिल्या रिपोर्टमध्ये युरिन मायक्रोअल्ब्युमिन टेस्टमध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढले असे समजले तर हीच टेस्ट आपण दर महिन्याच्या अंतराने 3 वेळा करतो आणि 3 पैकी जर 2 वेळा तुमच्या लघवीमध्ये प्रोटीन वाढले आहे असे समजले म्हणजे किडनीला डॅमेज सुरू झाले आहे। आणि याच वेळी जर तुम्ही योग्य उपाययोजना केली, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवले तर नक्कीच हा किडनीला झालेला त्रास आपल्याला पूर्णपणे रिव्हर्स करता येतो। जर लघवीमध्ये प्रोटीनचे प्रमाण 300 पेक्षा जास्त आहे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये लघवीमध्ये प्रोटीन लीक होत आहेत असे समजते। यावेळी देखील तुम्ही योग्य उपाययोजना केली तर नक्कीच पुढची डायलिसिसची आणि किडनी ट्रान्सप्लांट करण्याची वेळ तुम्हाला टाळता येईल आणि जास्तीत जास्त काळ तुमच्या किडनीचं काम आपल्याला टिकवता येईल। ही टेस्ट करताना तुम्हाला उपाशीपोटी करायची गरज नाही। दिवसभरात कधीही लघवीच्या सॅम्पलद्वारे ही टेस्ट तुम्हाला करता येईल। फक्त टेस्ट करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जसे की तुमच्या अंगात ताप आहे, कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन आहे किंवा लघवीमध्ये इन्फेक्शन असेल तर ही टेस्ट करता येत नाही किंवा स्त्रियांना जेव्हा मासिक पाळी चालू असते त्या दरम्यान ही टेस्ट आपल्याला करता येत नाही। मायक्रोअल्ब्युमिन ही टेस्ट कोणी करायला पाहिजे?
ज्यांना टाईप 2 डायबिटीज मधुमेह आहे अशा व्यक्तींनी मधुमेहाचे निदान झाले त्याच वेळी ही टेस्ट केली पाहिजे आणि जर ती नॉर्मल असेल तर ही टेस्ट तुम्ही दरवर्षी एकदा रिपीट केली पाहिजे। आणि जर लघवीमध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढले असेल तर योग्य ती उपाययोजना केल्यानंतर 3 ते 6 महिन्याच्या अंतराने युरिन मायक्रोअल्ब्युमिनची टेस्ट करायला पाहिजे। तसंच जर लहान वयामध्ये टाईप 1 डायबिटीज असेल तर अशा व्यक्तीने मधुमेहाचे निदान झाल्यानंतर 5 वर्षानंतर ही टेस्ट दरवर्षी करायला पाहिजे। ज्याही स्त्रियांना मधुमेह आहे आणि गर्भधारणा करायची आहे त्यांनी गर्भधारणेपूर्वी आपल्या किडनीचे काम बरोबर चालू आहे की नाही त्यासाठी मायक्रोअल्ब्युमिनची टेस्ट अवश्य करायला पाहिजे। जर लघवीमध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढले असेल तर त्याला मला रिव्हर्स कसं करता येईल? पहिलं काम म्हणजे मधुमेह व्यक्तीने त्यांची साखर नियंत्रणात ठेवली पाहिजे। म्हणजे घरच्या घरी ग्लुकोमीटरने साखर नियमितपणे तपासणे, उपाशी पोटीची साखर 70 ते 130 या दरम्यान असली पाहिजे। जेवण झाल्यानंतर 2 तासाची साखर साधारणतः 160-180 पेक्षा कमी पाहिजे आणि 3 महिन्याची सरासरी साखर HbA1c 7% पेक्षा कमी पाहिजे। याशिवाय तुमचा ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब याला सुद्धा नियंत्रणात ठेवले पाहिजे। तुमचा वरचा बीपी ज्याला आपण म्हणतो सिस्टॉलिक बीपी 130-140 पेक्षा कमी पाहिजे आणि तुमचा खालचा बीपी ज्याला आपण म्हणतो डायस्टॉलिक बीपी हा 80 ते 90 पेक्षा कमी पाहिजे। आणि तिसरा घटक म्हणजे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण। आपण रक्तातील कोलेस्ट्रॉलची तपासणी लिपिड प्रोफाइल दर 6 ते 12 महिन्याच्या अंतराने केली पाहिजे आणि रक्तामधील LDL कोलेस्ट्रॉल 100 पेक्षा कमी ठेवला पाहिजे आणि ट्रायग्लिसराईडचे प्रमाण 150 पेक्षा कमी ठेवले पाहिजे। जेही व्यक्ती धूम्रपान करतात त्यांनी किडनीचा त्रास कमी करण्यासाठी धूम्रपान करणं टाळलं पाहिजे। बऱ्याचशा कारणांसाठी जेव्हा आपण पेन किलरच्या गोळ्या घेतो ओव्हर द काउंटर छोट्या छोट्या गोष्टींसाठी ते आपण टाळलं पाहिजे। जेव्हाही लघवीमध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढते अशा व्यक्तींना कधीकधी मधुमेहामुळे डोळ्याच्या पडद्याचा देखील त्रास असतो। त्या व्यक्तींनी जेव्हाही किडनीचा तपास खराब आहे असं समजतं त्यावेळी डोळ्याच्या पडद्याची तपासणी ज्याला आपण म्हणतो रेटिना नक्की केली पाहिजे। तुम्ही तुमची युरिन मायक्रोअल्ब्युमिनची टेस्ट केली आहे का? नक्की पहा। नसेल केली तर करून घ्या आणि केली असेल तर ती नियंत्रणात आहे का, वाढली आहे का हे पहा आणि याबद्दलच्या तुमच्या काहीही शंका असतील तर आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।